तोरणा, बुदलामाची, बालेकिल्ला, झंजार बुरुज आणि झंजार माचीचा भाग. पाऊण तासानंतर आपण गडाच्या मुख्य दरवाजापाशी पोचून गेलो आहे. गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आपणाला या ठिकाणी असा पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो गडावर आपण असा मुख्य दरवाजाचा भाग गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे. समोर आल्यानंतर आत असा दरवाजा आहे व त्याच्या बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्यासुद्धा आपणाला व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहे. पूर्ण किल्ला आपण पुन्हा एकदा एक्सप्लोअर करणार आहे. आपण आता गोमुखी पद्धतीच्या दरवाजातून आत आल्यानंतर महादरवाजातून आत आल्यानंतर प्रथम आपण जाणार आहे ते या दरवाजाच्या वरच्या बाजूस. हे पाहू शकतो असा हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा आहे व आता प्रथम आपण या बाजूने जाऊन असंच पूर्ण तोरणेरापाशी येणार आहे. मंदिराचा व्ह्यू जर पाहिला तर वरती आपणाला असा दिसत आहे आणि हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा. आपण मुख्य दरवाजातून आल्यानंतर प्रथम आपण या उजव्या बाजूच्या रस्त्याने सरळ जाणार आहे व त्या बाजूचा भाग पाहून शेवट आपण मंदिरापाशी जाणार आहे. तसेच बुदलामाची, झुंजारमाची याही करणार आहोत. खालचा भाग पाहिला तर विहंगमाचे दृश्य पाहायला भेटत आहे. आपले पार्टनर आज आता आपण हां 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 इथं या ठिकाणी असे तोरणावर आपण ज्यावेळेस गायमुखी दरवाजातून वर आल्यानंतर राईट साईडनं आल्यानंतर इथं प्राचीन टॉयलेट्स पाहायला भेटतात. याही बाजूला आहे तसेच समोरच्या बाजूला सुद्धा आहे. प्रथम आपण या बाजूने बुदलामाचीकडे जाणार आहोत व बुदलामाची व इतर भाग पाहून आपण शेवटी झुंजारमाची करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून खूपच आपणाला या ठिकाणी त्याही ठिकाणी आपणाला टॉयलेट पाहायला भेटत आहे. हे पहा असा प्रॉपर रस्ता केलेला आहे. आपण बरेच वेळा तोरणेवर येतो व वेगवेगळ्या अँगलमधून आपण किल्ला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पश्चिम बाजूच्या दरवाजाने आता कोकण दरवाजाकडे जाणार आहोत. हा भाग आपला राहिला होता. दुसरा बुरुज आहे हा. पहिला आपणाला तो लागला, त्यानंतर दुसरा बुरुज असा आपणाला इथे आहे पाहायला भेटत आहे. तो हे पहा दुसरा बुरुज असा सुंदर सुरेख. हे पहा खालील बाजूस असं आपणाला दिसत आहे ही तटबंदी. व आपण आता या अशा तटबंदीतून वरती जाणार आहे व कोकण दरवाजा समोर पाहायला भेटत त्या ठिकाणी पोचणार आहे. समोर बुदलामाची आणि या ठिकाणी तटबंदी नाही कारण नैसर्गिक तटबंदी आहे. खालचा भाग अप्रतिम. हे पाहू शकतोय निशाण लावण्याची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आली आहे. त्या बाजूला नाही. या ठिकाणावरून जाताना सावध उतरावे. थोडी तटबंदी ढासळली आहे. अशा मार्गातून जायचं आपणाला. आता आपला खरा कच लागणार आहे. हे पहा अशा या दरवाजातून वर जायचे आपणाला.
पाहू शकतो पूर्ण खडा चढ आहे. थोडंसं राहिलं आहे अजून भाग. पाठीमागचा भाग असा कोकण दरवाजापाशी पोचून जातो आपण. तर थोडे पुढे आल्यानंतर असं पाण्याचं टाक आहे सुंदर. आपण आता गडाच्या कोकण दरवाजापाशी पोचत आहे. कोकण दरवाजाचे सुंदर आणि विहंगम दृश्य आपणाला या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. व या गडावरून कोणकोणते किल्ले भेटतात बघण्यासाठी ते सर्व आपण सांगणार आहोत. कोकण दरवाजापाशी आपण आता पोचलो आहे. हा पाहू शकतो कोकण दरवाजा आहे तोरणाचा. व्यवस्थित आपण आता पहिल्यांदा वरच्या बाजूला जाऊ व वर पाहून आल्यानंतर हा खालचा परिसर व्यवस्थित पाहू. हे पाहू शकतो हा कोकण दरवाजा व खाली बुदला माचीचा भाग. लांबवर आपणाला बुदला माची पाहायला भेटत आहे. तसेच या बाजूचा हा जो ट्रेक आहे हा राजगड आपणाला तो पहा सिंहगड. सिंहगडवरून काही लोक सिंहगड तसेच हा राजगड तोरणा लिंगाणा आणि रायगड असा ट्रेक करतात. समोर तो रायगड आहे त्याच्या बाजूला आपणाला लिंगाणा दिसत आहे. तसेच या बाजूला थोडं चालल्यानंतर आपणाला कोकण दिवा किल्ला पाहायला भेटतो व त्याच्या बॅक साईडला आपणाला कुर्डुगड हा किल्ला आहे. तसेच आपण ह्या अशा रेंजमध्ये पाहिलं तर आपणाला तुंग तिकोना लोहगड विसापूर हे 4 किल्ले पाहायला भेटत आहेत. व या बाजूला समोरच्या बाजूस पाहिलं तर सिंहगड व्यवस्थित पाहायला भेटत आहे. अशा पायरी मार्ग आहे वरण्यासाठी कोकण दरवाजाचा हा भाग. आपण या बाजून आलो आता. जाताना आपण दुसऱ्या बाजूने जाऊ. माडेघाट आणि त्याच्या आसपासचा परिसर पाहायला भेटत आहे आपणाला. अप्रतिम नजारा. असं एक पाण्याचं टाकं आहे या ठिकाणी समोर. प्रथम आपण या ठिकाणी
ही जी वास्तू आहे ती पाहू शकतो. असा चोर दरवाजा बोलू शकतो आपण. इथं असाही बाहेर गेला आहे. एक पाण्याचं टाका. असा पाण्याचा टाका आहे. कोकण दरवाजातून आपण आता बुदलामाचीकडे जात आहोत. असा या ठिकाणावरून आपल्याला पाहू शकतो बुदलामाची. हे पाहू शकतो आपण. या ठिकाणावरून आपण असं जाऊ शकतो. आणि आपल्याला या ठिकाणावरून बाहेर जायचे माचीच्या बाजूला. हा भाग असा. या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटते. हा असा दरवाजा आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. व आता कापूर लेणं पाहायला जात आहे. कोकण दरवाजापासून साधारण 1 तासात कापूर लेणं जे आहे त्या ठिकाणी पोचत आहे. हे पाहू शकतोय कापूर लेणं आहे. असं पाणी खूप खाली गेलं आहे, परंतु गाळ आहे त्याच्यामुळे आपण खाली जाऊ शकत नाही. गाळ खूप आहे पाहू शकतो, परंतु गाळ भरपूर आहे. बुदलामाचीच्या शेवटच्या भागातील हा बुरुज आपण पाहत आहे. या ठिकाणी बुरुजात जाण्यासाठी या ठिकाणावरून जागा आहे व या ठिकाणावरून निघण्यासाठी जागा आहे. तर आता आपण तो जो लास्टचा पॉईंट दिसत आहे त्या ठिकाणी जाणार आहे. तर चला, असं आपण आता आलो. हा जो पॅच आहे हा खूप अवघड पॅच आहे, खूप रिस्की पॅच आहे. सावध या ठिकाणी आल्यावर या गवत वाळलं आहे त्यामुळं पाय सरकतात इथून व खाली पूर्ण दरी आहे. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित करा. समोर पाहत आहे आपण दुर्गेश्वर रायगड. आता तोरण्याच्या बुदलामाचीचा हा अंतिम भाग. खूप सुंदर. 1 महिन्यामध्ये 2 वेळा आपली दुसरी वेळ आहे या ठिकाणी येण्याची. तोरण्याचा शेवटचा भाग, अंतिम टप्पा आपण आता या ठिकाणी पोचत आहे. खूप अवघड आणि रिस्की पॅच आहे हा. या ठिकाणी आला तर अतिशय सावध या. पावसाच्या दिवसात तर या बाजूला न आलेले बरं. रविवार आज तारीख आहे 10 मार्च 2024. आपण आलो. हे पहा अंतिम भाग, तोरण्याचा अंतिम भाग. हे पहा पूर्ण शेवटचा टप्पा. आणि खाली पाहिले तर आपणाला अजस्त्र अशा दऱ्या फक्त पाहायला भेटत आहे. दऱ्या आणि दऱ्याच. हे पहा असं आपणाला खालचा भाग पाहायला भेटत. या भागात येण्याचा प्रयत्न करू नका, दोन्ही बाजूला बंद आहे. असा असं एक आपणाला बुरुजामध्ये पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे व पायऱ्या आहेत उतरण्यासाठी. व्यवस्थित असं पाणी सुद्धा आपणाला येतं आहे. अगदी हे पाणी पिण्यायोग्य आहे. बुदलामाचीच्या पूर्व बाजूला या ठिकाणी असं आपणाला देवीचे पाहायला भेटत आहे. तलाव
पाणी जाण्याची सोय केली आहे व्यवस्थित. राजगड तलाव आणि ती बुदलामाची, हे पाहू शकतोय, ही बुदलामाची आहे. आणि आपण आता जात आहे पुन्हा. आणि या बाजूला हा जो दरवाजा आहे हा राजगडवरून आलेला दरवाजा आहे. राजगड दरवाजाचा मार्ग आहे. या ठिकाणावरून आपण असंच समोरच्या ट्रेकनी राजगडला जाऊ शकतो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये समोरचा दरवाजा आहे तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवला आहे, त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये तो दाखवणार नाही. व आता आपण सरळ झुंजार माची पाण्यासाठी जाणार आहे. आपल्याला आता हा दरवाजा पाहायला भेटत आहे व या दरवाजाच्या वरच्या बाजूस कोकण दरवाजा. राजगड सुंदर अप्रतिम. आपण आता सर्व पाहत हा जो पाटण्याच्या टाक्यांचा समूह आहे त्या ठिकाणी पोचत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही, परंतु मधल्या टाक्यातील पाणी हे पिण्यायोग्य आहे. हे पाणी आपण पिऊ शकतो असं आहे. आणि त्याही बाजूला एक आहे. पूर्ण किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. झुंजार माची राहिली आहे आपली, तेवढी करणार कोकण दरवाजा. आता आपण तोरणेश्वर मंदिर व इतर अवशेष पाहायला आलो आहे. तोरणेश्वर महादेव मंदिर. हे पहा, खामटाका खाली उतरण्यासाठी व्यवस्थित अशा पायऱ्या सुद्धा आहेत, पाहू शकतो. खामटाका आहे. या बाजूला पाहिलं तर आपल्याला असं पाहायला भेटत आहे, चूल वगैरे बनवली आहे असं सांगितलं जातं. त्या ठिकाणी बघू शकतो आपण खांब आहे त्याला 1 2 3 4 4. आपण आता झुंजार माची पाहायला जाणार आहे. हा झुंजार बुरुज आहे व या झुंजार बुरुजाच्या बाजूने आपणाला झुंजार माचीकडे जाण्यासाठी मार्ग आहे, पाहू शकतो. आपण या झुंजार बुरुजावर आलो आहे. त्या ठिकाणी बुरुज आहे त्याची. दरवाज्यातून जाणार आहोत.
आपल्याला अशा या रस्त्यातून खाली उतरून माचीकडे जायचं आहे. हा अवघड टप्पा पार करून आता या झुंजार माचीकडे जाण्यासाठी आपण आता खाली आलो आहे. हा जरा थोडासा अवघड पॅच आहे. या ठिकाणावरून अतिशय सावध यायला लागते. समोर त्या बाजूला बुदलामाची लास्टला व या बाजूला पाहिलं तर ही झुंजार माची. आपण आता झुंजार माचीच्या टॉपला पोचून जाऊ. झुंजार माचीच्या या आपण ठिकाणी आलो आहे. पाहू शकतोय असं एक आपणाला त्या ठिकाणी चोर दरवाजा तो पाहू शकतोय. त्या ठिकाणी चोर दरवाजा आहे. संकट समयी बाहेर पडण्यासाठी जागा व या ठिकाणचा असा दोन्ही बाजूला 2 चोर दरवाजे आहेत. याही बाजूला एक दरवाजा आहे, तो आपण येताना पाहू. बुलंद, बेलाग, अद्भुत असा आपला हा तोरणा. तोरणा, बुदलामाची, बालेकिल्ला, झंजार बुरुज ही झंजार माचीचा भाग शेवटच्या टप्प्यात आता आहे. पाहू शकतोय. वेल्लेगाव, झंजार माचीच्या एकदम शेवटच्या भागात पाहू शकतो आपण. पुन्हा एकदा आपण आपल्या झेंड्यापाशी जाऊ. झुंजार माचीमध्ये एक पाण्याचा टाका आहे. पाणी खराब आहे परंतु पाण्याचा टाका आहे. आणि आता हा जो मेन अट्रॅक्शन बोलू शकतो आपण ते पाहण्यासाठी जाऊ. पायऱ्यांची जर रचना पाहिली तर आपल्या लक्षात येईल बाहेर काढलेली आहे अशी, परंतु या बाजूच्या पायऱ्या बघितल्या तर त्याला प्लेन आहे. वरच्या बाजूस तसं आहे परंतु सुरुवातीच्या ज्या पायऱ्या आहेत त्याला रुंद केल्या पायऱ्या आहेत त्या. व आता आपण या
अशा भुयारी मार्गातून पलीकडे जाऊ. गडाचा एकदम शेवटचा भाग आपला झेंडा बुरुज. चला जसं तसा हा बुरुज मोठा होत जातो. म्हणजे सुरुवातीला आपण पूर्ण उभं राहू शकतो या ठिकाणी, पण जसं जसं पुढं जाईल तसं कमी होत. हा बघायचा ते पहा असा आता या झुंजार माचीमध्ये जे 2 चोर दरवाजे आहेत ते पाहू आपण. व या ठिकाणी आपली गडाची गडफेरी पूर्ण होत आहे. या ठिकाणी टॉयलेटची सोय पूर्वीच्या काळची पाहू शकतो याची पाहायला भेटते. व हे पाण्याचं टाकं या ठिकाणी चोर दरवाजा. असा चोर दरवाजा. एक आपणाला असं प्राचीन टॉयलेट पाहायला भेटत आहे या झुंजार माचीपाशी. अगोदर एक पाहिलं व हे एक 2. पूर्ण किल्ला पाहून आपण परतीच्या प्रवासाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. वर जाताना आपणाला या ठिकाणी हनुमानरायाची मूर्ती अशी पाहायला भेटत आहे. असं
त्या ठिकाणी समाधी स्थळ